सांगाल पिंपरी चिंचवडमध्ये आलेला आहात, काय लोकांना पिंपरी चिंचवडचं आवाहन कराल? आव्हान एकच आहे की आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय दमदार असं काम चालू आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा राज्यात भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष म्हणून निवडून आली. आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि आज इथलं सुद्धा वातावरण किंवा राज्यातलं पण आपण वातावरण बघा की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी विजय हा फार मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जी कामं आत्तापर्यंत झालीत ती मान्य आमदार महेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली, मान्य शंकरभाऊ किंवा कैलासवासी आमदार मान्य लक्ष्मणभाऊंच्या मार्गदर्शनाखाली झालीत. आणि या शहराला जर अजून आपल्याला पुढं न्यायचं असेल, आपल्या इथलं औद्योगिकरणाचा विषय आहे, आपल्या इथं आता IT पार्क आहे, त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आज रस्ते आपण मोठे केले पण काही ठिकाणी अजून पण आपण ट्रॅफिक कंजेशनचा प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम होतो. असे अनेक काही ठिकाणी आता मी फिरत होतो, काही ठिकाणी जागा नावावर झालेला नाही तो विषय आहे, काही ठिकाणी मला वाटतं इथं फ्री होल्डचा विषय आहे. हे जर विषय मिटवायचे असले तर सर्व नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की देवेंद्रजींशिवाय ह्या विषयांवर निर्णय कोणी घेऊ शकत नाही किंवा घेणार नाही. हे विषय अनेक वर्षाचे प्रलंबित आहे. यापूर्वी पण या बाकीचे जे आता लढतात इथं त्यांची सत्ता होती ना, त्यांनी का नाही हे प्रश्न त्यावेळेला मिटवले. आता हे प्रश्न सोडवायचे असले तर आपल्याला पर्याय एकच आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी, आणि त्यांच्याबरोबर सर्वांनी राहावं. आणि जे काय मी वातावरण बघतोय 100% आमचे भाजपचे उमेदवार विजय होणार ही वस्तुस्थिती आहे. तर हे होते सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे शिवेंद्रराजे भोसले या ठिकाणी आले होते. त्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीशिवाय पिंपरी चिंचवडला पर्याय नाही. आता येत्या 16 तारखेला नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी सनी ताटे, पिंपरी चिंचवड.